नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी विकतच्या सारखे किंवा भट्टीत जसे तयार होतात तसे खारे शेंगदाणे कसे करायचे याची रेसिपी बघणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे। बऱ्याचदा आपण खारे शेंगदाणे बनवतो पण ते अगदी विकतच्या सारखे होत नाही। ते कसे करायचे हे जर माहीत नसेल तर ही व्हिडिओ जी आहे ना ती शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता बघत राहा। परफेक्ट असे विकतच्या शेंगदाण्यासारखे खारे शेंगदाणे घरच्या घरी बनवून तयार होतील। प्रवासामध्ये जर न्यायचं असेल किंवा उपवासासाठी आदल्या-मधल्या वेळेत खाण्यासाठी हवं असेल काहीतरी, तर ही रेसिपी किंवा खारे शेंगदाणे मस्त पर्याय आहे। रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे बघा साधारण 1 किलोच्या प्रमाणात मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे असे निवडा की जे दिसायला मोठे असतील, दाणा मोठा असेल आणि चवीलाही चांगले असतील। खास करून ह्या शेंगदाण्यांसाठी अगदी मोठे सुद्धा शेंगदाणे वापरले जातात, पण जे चवीला चांगले असतील आणि जराशे मोठे असतील तसे आपण शेंगदाणे घेणार आहोत आणि खराब दाणे यातले मी निवडून काढून घेतलेले आहेत। आता काय करायचं, एका पातेल्यामध्ये भरपूरसं शेंगदाणे बुडेल इतपत पाणी आपण टाकून ते उकळत ठेवायचं आहे। त्यामध्ये साधारण 3 ते 4 मोठे चमचे मीठ घालायचं आहे। मीठ भरपूर घालायचं कारण खारटपणा शेंगदाण्यांमध्ये उतरला गेला पाहिजे। आता पाण्याला उकळ यायच्या अगोदरच यामध्ये मी आता शेंगदाणे टाकून दिलेले आहेत आणि ह्या पाण्यामध्ये ना आपल्याला साधारण 7-8 मिनिटांसाठी हे शेंगदाणे असेच ठेवायचे किंवा जोपर्यंत हे छान टपोरे असे फुलत नाही तोपर्यंत। आता गॅसची जी आच आहे ना ती मोठीच आहे। मोठ्या आचेवर छान उकळले तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। आता पहिल्या शेंगदाण्यांना जर हे शेंगदाणे कंपेअर केले ना तर तुमच्या लक्षात येईल की हे छान आता फुलू लागलेत किंवा यामध्ये पाण्याचा अंश गेलाय, मस्त आता फुलल्या गेलेत। आणखी आता हे छान हलवत आपण गरम पाण्यामध्ये असेच ठेवणार आहोत। आणि जर मिठाचं प्रमाण तुम्हाला परफेक्ट ओळखायचं असेल तर काय करायचं, हा भिजवलेला शेंगदाणा आहे ना 1-2 खाऊन बघायचे। अळणी वाटत असेल तर वरतून आणखी जरासं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। परफेक्ट खारट चवीचे हे शेंगदाणे आपण बनवणार आहोत, त्यामुळे मीठ व्यवस्थित चव चाखून टाकलं तरीसुद्धा चालेल। आता गॅस इथे मी बंद केला आणि साधारण यावर झाकण ठेवून एक साधारण 10 मिनिटांसाठी हे मिठाच्या पाण्यामध्ये असेच ठेवलेले होते, ज्यामुळे ना मीठ शेंगदाण्यांमध्ये मस्त मुरल्या गेलं आहे आणि छान वाफवले गेलेत आता हे दाणे। काळजी करू नका, जरी ओलसर वाटत असेल किंवा अगदी भिजल्या गेलेले असतील तरीसुद्धा छान खळखळीत असे खमंग हे शेंगदाणे बनवून तयार होणार आहे। आता हे शेंगदाणे आपण पाण्यातनं काढून चाळणीवर टाकणार आहोत पाणी निथळण्याकरिता। खूप गरम आहे त्यामुळे काळजीपूर्वक करायचं। आता एकदा असं मी हे वर करून घेते म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघल्या जाईल। आणखी काय करायचं, एक सुती कापड घ्यायचं आणि कापडावर आपण हे शेंगदाणे असे पसरून घेणार आहोत जोपर्यंत यातलं ओलावा निघून जात नाही तोपर्यंत। आता हे असे पसरून ना मी फॅन खाली साधारण 10 मिनिटांसाठी ठेवणार आहे। अर्धा तास, 1 तास किंवा अगदी दिवसभर उन्हामध्ये वगैरे वाळवण्याची काहीच गरज नाही आहे। आता हे फॅन खाली सुकवत आहे तोपर्यंत मी 10 मिनिटांसाठी मीठसुद्धा मध्यम आचेवर गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये। मिठावर आपण हे दाणे भाजणार आहोत। आता इथे तुम्हाला दाखवते, शेंगदाणा ओला आहे पण कोरडा झाला आहे, हाताला याचं पाणी अजिबात लागत नाही आहे। इतपत हे सुकल्या गेले, अगदी 10 मिनिटांसाठी फॅन खाली वाळवायचे सुती कापडावर, की त्यानंतर मिठामध्ये घालून आपण हे भाजायला घेणार आहोत। इथे मात्र जरा पेशन्स ठेवून वेळ देऊन आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। मीठ अगोदर गरम असायला हवं। थंड मिठामध्ये जर टाकले ना तर होत काहीच नाही, पण वेळ जरासा जास्त लागतो। त्यामुळे मीठ छान गरम असेल ना तर मिठाचा ताव बसतो शेंगदाण्यांवर आणि अगदी भट्टीसारखे मस्त हे भाजतात। वाळूवरती सुद्धा भाजतात, पण वाळू जर नसेल ना तर असं तुम्ही मिठावर भाजू शकता। आता पहिले शेंगदाणे ओलसर होते, आता बघा 5 मिनिटांनंतर कोरडे झाले, मस्त भाजू लागलेत आणि खाऊन बघायचा। यातला ओलसरपणा कमी झाला की समजून घ्यायचं हे शेंगदाणे तर तयार झाले। तडतडतात, तडतडल्यानंतर ताबडतोब काढून घ्यायचे। जरी ओलसर वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर यामध्ये बऱ्यापैकी गरम ताव असतो आणि त्यावर ते छान गरम होतात, आणखी कडक होतात। आता पहिल्यांदा ना मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले। जर तुम्हाला अंदाज नसेल ना तर अगोदर मी जसं दाखवलं आहे ते अगदी थोडेसे शेंगदाणे घेऊन ते भाजून बघा आणि कितपत भाजायचे हे लक्षात आल्यानंतर दुसऱ्यांदा असे जास्त शेंगदाणे घालून मिठावर छान भाजून घ्यायचे। गॅस मोठाच ठेवायचा आणि सतत हलवत राहायचे म्हणजे त्याला डाग येणार नाही, जळणार नाही याची काळजी घ्या। आणि असे फुलतात, तडतडतात, त्यानंतर काढून घ्यायचे। तर बघा जास्त शेंगदाणे टाकले तरीसुद्धा मिठावर मस्त भाजल्या गेलेले आहेत आणि हेच मीठ तुम्ही भरून ठेवू शकता। पॉपकॉर्न जर तुम्हाला बनवायचं असेल, मक्याचे दाणे असेल पॉपकॉर्नचे, ते सुद्धा असेच मिठामध्ये निघतात। केक बेकिंगसाठी सुद्धा तुम्ही हे मीठ जे आहे ना ते रियूज करू शकता किंवा पुन्हा खारे शेंगदाणे बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता।
तर बघितलं ना, खूप सोपी प्रोसेस आहे. आवाज ऐकून लक्षात आलं असेल, अगदी खळखळीत वाजताय आणि सर्व दाणे मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेत. बघा, अगदी 1 सेकंदामध्ये जरासा सुद्धा हात लागला तरीसुद्धा साल चटकन निघते आणि दिसताना तुमच्या लक्षात येत असेल, मस्त खरपूस दिसतंय. अगदी खमंग हे भाजल्या गेलेले आहेत. खळखळीत आहे एकदम. रेसिपी करून बघा. खूप छान होतात हे शेंगदाणे. केल्यानंतर कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.